दादा दादा राखा तू. हा ववाळायला आली होती राखी बांधायला. अहो ऐका ना, दादाचा फोन आलाय मला. हे बघा किती मिस कॉल पडायला लागले. चला ना पटकन. ऐक ना आपण जाऊ. बर बर पण हक्का बी आली आता. जा जा पण ताट दे ना ववाळून जाते लगेच मी. आण बरं ताट द्या ना. ववाळ. मला टाइम नाही ते ताटण बीट मी नाही घेत. मी इथं माझं आवरले आता. जायचं करायचं ताटण वळायचं तेवढी लायकी पण नाहीये. बर बर भाऊ कुठे स्वयंपाक घर कुठे? इथं आहे. जा, ये घेऊन. करू नका. तिच्याकडून काय वळून घेताव? हा अगं बहीण आहे माझी लागा ती. असली हा असली बहीण असते आहे का याला? काय त्याला मॅनर्स नाहीये का तुला? समजत नाही का? तिथं नव्हतं का ते? नव्हतं कशाला एवढं बोल? डबडं नाही का तिथं? का एवढं नाही दिसत? नाही 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 मी आणून देऊ का डबडं? मी आणून देऊ का मग? आणीन ना त्यांचं ती चट. तुम्ही कशाला? मला म्हणजे माझ्या भावाचा फोन येतात हे दाखवलं तरी पण तुम्ही तुमच्या बहिणीच्या नादात बिझी आहे का? अगं आपण जाऊ तुझ्या तुझ्या भावाकडे, बहिणी का आपल्या भावाकडे बी जाऊ. पण थांब ना, ती आली मला राखी तर बांधून दे की. ते मला आधी ते मला काय करा माहितीये का? माझ्या भैयाला पण राखी घ्यायची, चांदीची राखी घ्यायची मला. ठीक आहे बाबा, तर मला चांदीची काय पैसे सोन्याची बी घे, पण मला माझी बहिणी तर ओळून दे ना तू घरी आता. वहिनी ते गळ्यातलं देते का ववाळायला? मी आणतो डबडं. भिकारे तुझ्याकडे एवढं गळ्यातलं पण नाहीये का? कशाला आलीस आमच्या दारात? हा तुझी लायकी तर आहे का आमच्या दारात यायची? तोंडून पेन आमची इज्जत कशाला घालवतेस? काय घालून आलीस हे असलं घाणेरडं? हा कशाला आलीस? जाईन नवऱ्यासमोर लय पुढं पुढं नाही करायचं, सांगून ठेवते. हा असलं इज्जत घालू नको आमची. चार माणसांना नाही दिसली पाहिजे तू इथून जाताना, समजलं का? हा तोंडन तेन घेऊन अगं फुटका मनी सुद्धा नाही. अगं मरणा कशाला जगतेस? कशाला आलीस? हा कशाला आलीस? किती रुपयाची? 5 रुपयाची घेऊन आलीस का राखी? अहो ते राखी तर कितीची आणली? जरा चांगली तर आणायची ना थोडीशी. वहिनी राखीत काय आहे तेव्हा? आग लावा नाही, आग लावा नाही म्हणजे म्हणलं. समजत नाहीये का? माझ्या हातात मोबाईल आहे, मी साडी घातलीये. काय तुम्ही करताय? त्याचं ते करतील ना, ते लावतील ना. माझ्या असून दे ग. लाव लाव दादा. हा. ते पुळ काय वाटतं बहिणीचा? अहो आपली इज्जत चालली आहे ना, 4 लोक बघतायत आपल्याकडे. अगं नाही काय होत, बहीण आहे माझी. काय केलं माझ्या बहिणीचं ते राखी एकदा वर्षातून एकदा सणाला लाव येते. दादा. का तशी करते मला तू पण समज. अहो ते सुद्धा पेटत नाहीये बघा. आधी दिसती बघती झाड कशाला आली? आपण काहीतरी नकोस करू माझ्या नवऱ्यासोबत. तू बांधूस नको शक्यतो राखी. हवा येते ग वहिनी. हवा येते ग म्हणे. हवा येते म्हणे. झालं का? हॅलो झालं झालं बस दादा बस 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 बस. हा का? बरं बरं ठीक आहे. हा दर दर. दीदी पण आलीये. हा बरं बरं. हा हा येते. ती आली ना आमच्या घरात भिकारडी. अगो कसली आलीये माहिती तुला? घाणेरडी कपडे, ते साडी तीन ती तसलं अवतारण ते टिकली तर ग बाई काय लावले म्हणते तिनं. काय अगो मला तर लाज वाटते ग बाई. माझा नवरा नाही का? राखी तर बांधून दे मला तू. काय मी तुमच्याशी बोलते का? मला हे मी जाऊ का नको? म्हणजे मला सण नाही साजरा करायचा, तुम्हालाच करायचंय. लवकर आवरीते. ठेव येते मी. मला नाही, मला गरज नाहीये का? म्हणजे मला नाही माझ्या भावाला राखी बांधायची? सांगा मला, मी हाय असं काढून ठेवते. अगं बांध ना, जाऊ तुझ्या वहिनी सणासुदीची किरकिरी नको घालू. अगं तू नको समजावू मला. आम्हाला कळतं आमच्या घरातलं काय करायचं ते. तू नको सांगू काय करायचं आणि काय नाही ते. 10 रुपयाची काय घेऊन आली राखीन? काय 17दा सांगतेस मला? नसती बांधली ना तरी चालली असती. माझी बहीण तिकडे आहे ना एक, बांधली असती ना तिने माझ्या बहिणीनं. चांगली लागा. हा लय महागाची आणली ना चांदीची. जस काय किती चांगली आहे, किती चांगली. लय बहिणीचा पुळ काय का तुम्हाला? छान दिसते चांगली बरं का? हा. देवा माझ्या भावाला खूप आयुष्य दे, भविष्य दे, आरोग्य दे. मला लागायचेत ना जाताना पैसे. समजत नाहीये का? मला लागायचेत. हे धरा एवढे. असू दे. हा हा मला एवढं माफ कर. पुढच्या हा चाल. पुळ काना मी जाते. मला त्या बारक्याकडे पण जायचंय. बरोबर चालेल. कुठे? बारक्या भावा. ती तर दारात पण नाही उभा करणार तुला. हा जा, मी केलंय तरी. बर बर. एखादी पुरणपोळी देते का बांधून? वास येतोय पुरणपोळीचा.
एखादी बांधून देते का पाहुण्याला माझ्या नवऱ्याला? अगं तुला समजतंय का, मला जायचंय माझ्या मम्मीच्या घरी, माझ्या दादाकड. मला त्याला डब्बा भरून न्यायचंय, त्याला बांधलंय. तुझं लक्ष त्याच्यावर ग बाई, नजर लागेल माझ्या भावात, जुलाब होतील माझ्या भावाला. कसं होईल ते खाल्ल्यानंतर? हा एवढं ए, अगं राहू दे. झालंय ना, झालंय ना, चल निघ, जाती जाती थांब ना. निघ निघ माझ्या दारातून निघ. आहे थेरडे असली असली तोंडन तेन ती जण, तिला कशाला येऊ दिलंय माझ्या दारात? एकतर हे आहे ना, ती बहीण जर तुमच्या दारात आली ना तर मी राहणार नाही. आणि एवढं कमवायला किती किती दिवस लागतात माहितीये ना? अख्खा एक दिवस एवढ्यासाठी झटावं लागतंय. हा आणि मग एवढे भेटतात. तिला फुकटच्या फुकट 1000 रुपये देत होता तुम्ही. हा तुम्ही मला नाही साडी घेतली. हा गेल्या रक्षाबंधनची साडी घातली ना मी. हा माझ्या भावाने घेतलेली नाही घेतली एकदा सुद्धा. हा मला पण घेऊन द्यायची ना तिला एखादी साडी. हो का, साडी घेऊन द्यायची का? तिची तेवढी लायकी आहे का भिकारडीची? हा तुम्हाला सांगते, डोकं खाऊ नका. चला बरं तुम्ही मला सोडा नेऊन. थांबा मी बॅग घेऊन येते. चला हे चैन लावा पटकीन. धरा ही 2 साड्या घेतल्यात मी, लगेच येणार आहे रिटर्न परत. मला परत 5000ची साडी घ्यायची तुम्ही पण. चला चला लवकर. लाज वाटते ग बाई मला तिची. चला ना, कसलं भेटलेत ग बाई. काय करते का? उरकलं का नाही तुझं? चल पटकन उरक. आली का? अहो आले ना, थोडस जरा आवरायला लागतं ना. आता काय राहिलंय? झालं ना उरक? हा चल मग. निघायचंच आहे. पिशवी कुठे? पिशवी कशाला? अगं मग तुझ्या भावाला काय तर न्यावं लागेल ना, असे मोकळ्या हातात जाणार. जातानाच घ्यायची मला चांदीची राखी घ्यायची. बाकी खायला प्यायला काय? घेऊ ना. कसं आहे बाकी? आली. कसं आहे तू? बरं आहे ना? आली नेमकी आमच्या निघायच्या टायमिंगला आली बरोबर. बस. दरवर्षीच आहे हे. एक काम कर, तू चहा कर जा. काय म्हणले? अहो मला उशीर झालाय. आईचा 4 वेळा फोन येऊन गेलाय लवकर ये म्हणून. आणि हिला आत्ताच यायचं होतं का नेमकी टायमिंगला? काय बोलायचंय आता? काय बोलूच शकत नाही. बरं बरोबर माझ्या जायच्या टायमिंगला. ओवाळायचं आणि ओवाळते जाते मी. मी नाही आणणार. ओवाळायला तुम्ही आल्यात ना, तुम्ही तुमच्या हाताने ताट करून आणायचं. मी काही नोकर नाही इथली. बस दादा बस ये. टाकीत आहे ना. जाऊ दे, नको मला चटई. बस मी नाही चटई बिटई टाकायला मोकळी. माझा केलेला मेकअप जाईल सगळा. कसं होईल? कधी निघले होते? बघू बाई, 10 रुपयाची राखी आणली फक्त बांधायला भावाला. आणि ह्यांना त्यांचाच पुळका. कसं आहे तू? बरं आहे ना? हं. असंच गोड गोड बोलायचंय. कसं आहे तू? बरं आहे ना? आम्हाला काही कळत नाही का कशाला आल्या? देवा सुखी ठेव माझ्या भावाला. हा. आयुष्य दे, भविष्य दे, आरोग्य दे. खूप मोठा भाऊ होऊ दे, माझा नावा रूपाला येऊ दे देवा. तुम्ही नका चिंता करू. आम्ही भरपूर मोठे होणार आहेत. भरपूर चांगलं मस्त आहे आमचं. हात चालतायत का जरा पटपट? चालतायत का ते हात? लेट होतंय मला. नीट नीट जरा नीट. दिवाळी राहत नाही. एवढं प्रेम आहे बहिणीचं भावावर. 5000 ठेव. ओ 5000 आहे का त्यांची लायकी 5000ची? 5000 देत आहेत. मला माहितीये ना, त्याच गोष्टीसाठी आल्या होत्या. त्यांना तेच वाटलं की पैसे भेटतील आपल्याला भरपूर. कळत नाही का आम्हाला काही? जाऊन दे, नसतील तर राहून दे, राहून दे. साजूकपणाचा आव आणायचा. 10 रुपये. 10 रुपये सुद्धा नाही. हे ना आमच्या इथं असे पडलेले ना 1 रुपया असतो. हीच लायकी आहे तुझी. तो 1 रुपया घे आणि चल तोंड काळा कर इथून. तुम्ही काय मला असं बघताय? उठा, झालंय ओवाळून. तुला माझे चला खूप लवकर. आशीर्वाद. तुला खूप आशीर्वाद आहे माझे. तू सुखी राहा. काही गरज नाही तुमच्या आशीर्वादाची आम्हाला. कळलं ना? नेहमी मी तुझी पाठी राखी. तू कधी काळजी नको करू.
मी तुझ्या जवळ असू नसू माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या अहो सोबत तुम्हाला म्हणलं ना गरज नाही. कुठं पाया पडताय इकडं वा इकडं. या असल्या भिकाऱ्यांच्या पाया पडून त्यांची काही हे काय आशीर्वाद देणार आहेत त्या? अगं मी काय वाईट केलंय ग बाळा तुझं. अगं भाऊ आहे माझा तो. अगं मी किती वर्षांनी आले. अहो आम्ही बघा कसं राहतो, तुमचा अवतार बघा. अहो भिकारी तरी बरे, असा तो अवतार आहे. अगं 7 वर्षांनी आले ग मी. तुम्ही कधी माझ्याकडे आले सुद्धा नाही म्हणून रक्षाबंधनला पहिलं मग बाळ आलं. 7 वर्षांनी का आल्या ते तर म्हणलं ना मी मगाशीच. आल्या कोणत्या अपेक्षेने? पैसे भेटतील भरपूर, मग आपल्या घरात आपण रेशन भरू, खायचे प्रश्न मिटतील म्हणून आल्यात तुम्ही 7 वर्षांनी. तुमचं काही प्रेम नाही भावावर. ह्या बघ तू 1 रुपया ना खूप मोठ्या मनाने दिलाय मला, ते मी जपून ठेवीन तुझा रुपया. तीच लायकी आहे तुमची रुपयाची. खरं तर तेवढी पण नाहीये. आलाय का माझ्याच आईचा फोन बघा. सांगत होते पटपट चला तर नाही. बरं भाव बारक्या झाले ना तुमचं. व्हा ना मग, करा ना काळ तोंड. बरं हिला माहेराला जायचंय. द्या इकडं आमचं ताट. निघू का बारक्या? निघू का पाय तर निघत नाही थेरडीचा हा. काय बघताय तिकडं? आपल्याला लेट झालंय. चल उरक. ताडी काय झालं? पाय काटा मोडला काही? नाही कुरूप झालंय रे टाचाला. चप्पल काय झालं तुला? आता कुडून चप्पल आणि कुडून काय ववाळायला गेले होते दोघाला. आणि ओवळायला यंदा माझ्याकडे नाही आली तू? तुझ्याकडे नाही आली, माझ्याकडे राखी नाही रे. 2च आणल्या होत्या. चल घरी आहेत राख्या. आणि एवढा चेहरा का पडलाय तुझा? ए ताई रडू नको. रडायला काय झालं तुला? बघ ना सविस्तरपणे सांग मला काय झालंय ते, त्याशिवाय तरी कसं कळायचं? अरे त्या दोघांच्या घरी गेले होते. हं. त्यांच्या बायकांनी मला इतके जोडे मारले, इतका पान उतारा केला, माझी सगळी घाण काढली त्यांनी. नाही तशा बोलल्या, कोणी दुश्मनाला बोलत नाही रे असं. अरे पाणी नाही विचारलं मला, पाणी तर जाऊन दे, पण मला बस सुद्धा नाही म्हणलं. असं हाकलून लावलं रे. मी कशी बशी त्यांना राखी बांधली दोघाला. मला एक बोलायचंय हा की पोरं आपली आहेत तर चांगली, पण त्यांच्या बायका आहेत ना चाबराट आहेत. लय वांडे आता. आणि त्यांचं ऐकून आता पोरं पण तशी झाल्यात. माझ्याकडे तो तू त्यांच्यासाठी काय काय केलंय ह्याची जाणीव जरी त्यांना नसली ना तरी मला आहे. मला माहिती तू त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे. अरे आम्हाला लहानपणात आई नव्हती, भावंड कशी जपले तुम्हाला माहिती आहे सगळं. अरे तूच त्यांना जपलेलं आहे. तू नसती तर ते पोरं पण नव्हते. तुझं आपलं लवकर कवळ्या वयात लग्न केलेलं आहे. अरे 13 वर्षात लग्न लग्न केलं रे केलंय. चुलतीने माझं. 13 वर्षात लग्न केलं माझं. 14-15 वर्षात आई झाले मी. ती लेकरू होतं ते बी मेलं. आता नवऱ्याने मी माझ्या नवऱ्याला 3 वर्षापासून बरं, प्यारलं हा, झालंय रे. तेच, मला ते कळलं. मी तुझ्याकडे येणार होतो. दाजीच्या दवाखान्यासाठी पैसे आहेत का नाहीत? अरे वावर इकले, घर इकलं, आम्ही त्या कोपट्यात राहतोय बाबा. म्हणलं भावांना थोडी मदत मागा, पण ऐक. तिथला रंगरूप बघूनच काही बोलले नाही मी. कुणी जरी तुला मदत नाही ना केली मी मदत करतो. आणि पण हे वाईट दिवस मला तुझं खरंच देवाच्याने मला तुला तुझं वाईट दिवस बघवा अरे नाही. पण भावांना बापाच्या वावरातली मी टिकली नाही घेतली. बापाचे वावर आहेत रे. तू काय केलं? 24 एकर वावर आहे ना बापाचं. मी तुला त्या टायमाला सांगत होतो की तुझा हिस्सा घे. ही बाहुल कुत्र्याच्या पोटचं इथं. तो ऐकलं नाही माझं. मी तर त्या टायमाला तू राणा मोकळी करून देऊन मोकळी बसली होऊन, त्यामुळे त्यांना आता तुझी किंमतच राहिली नाही. बरं पण तू हे सहन केलं, पण मी सहन करणाऱ्यातला नाही. आता ते मला आता वाटेन दिसले ते कुठे गेले त्याच्या सासरवाडीला गेले बायकांना घेऊन. मी सहन करणार नाही. तू आता एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर यायचं. कुठे यायचं? माझ्या घरी. नको बाबा. तसलं नाही. तू काय लांबची नाही, माझी चुलत बहीणच आहे. अरे आणि पहिल्यापासून तो पण माझ्यासाठी लय केलेलं आहे. ते जरी विसरले असतील तरी मी विसरणार नाही. तू अशी होती की तुला तुझ्या सगळ्या भावंडांचं, मग ती सक्का असू किंवा चुलत असू,
त्यांचं सगळ्याचं तुला चांगलं झालेलं दाखवायचं. अरे तू गावातले लोक मला म्हणायचे हे आहेत ना, हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान आणि ही मुक्ताई हे सगळ्यांना करून खाऊ घालते, पण ते विसरले, तू नाही विसरला बाबा. नाही ते त्यांचं अवघड आहे. तू एक काम कर, ते 3-4 वाजेपर्यंत येतील, तोपर्यंत तो माझ्या घरी थांबायचं. मी बायकोला स्वयंपाक करायला होतो, चांगलं पुरणपोळीचं जेवण करायला होतो. जेवण कर, मी घरी राखी, मला राखी बांध, आणि तुला जे पैशाची दाजींना दवाखान्यासाठी गरज आहे बरं ते जाऊन दे. दाजींचं तरी त्यांना माहिती आहे का नाही? नाही माहित त्यांना, तुला तेच अहो, म्हणते. इतकी बिनलाजी कशी झाले तर ती बायकांनी ना त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली. बरं मी काय म्हणतोय, दाजींना काय दवाखान्याला पैसे किती लागतात ते मला सांग, मी देतो. आणि त्यांचे ना शेवट त्यांना मी जाणीव करून देतो तो त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे. तुझ्या घरी पुरणपोळी तू खाऊ घालशील, पण मला घास नाही जायचा, कारण पाहुणा आहे ना तुझा दाजी. अरे त्यांचं 5 मिनिटं त्यांना सोडून गेले ना, ते तसा राडा करून ठेवते. त्यांचं हागणं मुतणं सगळं आथोरणार रे बाबा. बरं ऐक, आपण काय करू, आजच्या दिवस आहे ना, आजच्या दिवस तू माझ्यापाशी थांब. आजच्या दिवस नाही, हा ते- दिवस ते- नाही. ते 4 वाजता ते जर आले ना, आता आपण घरी जाऊन पुरणपोळी ही कर, मला राखी बांध. मला पण माझ्या पण बहिणी काही यंदा आले ना, मी तुझी वाट बघत होतो. तू राखी बांध. आपण राखी नाही आणली, पण द्वारा बांधली. नाही नाही नाही, राखी आहे घरी, आपण रक्षाबंधन साजरा करू. आणि आपण दोघं मग काय करू, मी त्यांना चांगला धडा शिकवितो. धडा जाऊन दे, तो त्यांच्यासाठी काय काय केलं ह्याची जाणीव करून देतो, आणि मग मी तुला सोडा माझ्या फटफटीवर घरी येतो. ठीक आहे. चालते, चल चल, हळूहळू चल. चप्पल घेतो तुला एक हा. रक्षाबंधनला, नीट नीट हळूच काटायचा. हम्म. ये तायडी ये, इथं राहू. ए सोमा, ए सोमा, का रे हर्षल? आणि तो दुसरा कुठे आहे का बघ तिथं. संतोष. ए संतोष, ये इकडे, तुझ्या बायकोला घेऊन ये. काय हो? कोण ओरडतय? काय झालं ते? काय झालं? अगं बाई, आली का परत ते भिकारड थोबाड घेऊन इथं वहिनी. दळिंद्र? मी हित आहे, माझ्या समोर तरी माझ्या ताईला भिकारी म्हणू नका. अहो भाऊजी, पण तुम्हाला पण कळायला पाहिजे ना, त्यांना जरा राहायचं कळतं का? आम्ही कशा राहतो, त्या कशा राहतात, त्याच्यामुळे म्हणते मी. काही काहींची गरीब परिस्थिती असते, परिस्थितीनुसार राहावं लागतं. आपण आल्याच कशाला परत? तुम्हाला मगाशी सांगितलं ती होतं चालली ना. होती, टपली टपली चालली होती. तुम्ही किती मोठी चूक करता, तुम्हाला जाणीव आहे का त्याची? जायचं ना मग, कशाला यायचं रे? वहिनींनो, मला तुम्हाला जास्त बोलायचा अधिकार नाहीये. मला उगाच तुम्हाला उलट बोलायला भाग पाडू नका तुम्ही. अहो भाऊजी, पण तुम्ही म्हणताय आम्ही चूक करतोय, पण आम्ही काय चूक केली ते तरी सांगा ना मग. तुम्हाला मी काहीच बोलणार नाही. अरे तू आणि तू, तुम्हाला एवढी अक्कल नाही होय? ह्या बहिणीने तुमच्यासाठी काय काय केलं या? काय कशाला बोलवलंय? तुला कळून थांबाले. पोरांनो ऐका, हे 50,000 आहे, हे पहिले खिशात ठेव, कोणी पाहिजे काय. माझा सासरा ना सारखं ह्या रस्त्याने येत जात राहतो, आणि हे पैसे ना दोघांच्या कॉलेजला बरोबर का हा. ऍडमिशन करून घ्या. आणि उरलेले 1 लाख आहे ना, मी पोस्ट करते. आणि जर पैसे नाही झाले तर माझ्या बांगड्या आता पाटल्या बांगड्या त्या पाठवते. पण शिक्षण चांगलं करा, मोठे व्हा. माझी लय जिम्मेदारी, ती जिम्मेदारी कमी होईल माझी. ठीक आहे. तुम्ही शिकून चांगलं अभ्यासात लक्ष द्या. आम्ही म्हणलो ते घरी येतो म्हणून. नको, घरी नका येऊ, घरी नका येऊ. मी पोस्ट करते पैसे. मी जाऊ का लवकर? हा बरं बरं, ठीक, कारण चल. मला माझे लय लाडके भाऊ आहे रे तुम्ही. हम्म. चांगले राहा, चांगले शिका. हा. चांगले शिकले, नोकरी लागले का मी लग्न करून देईन. माझा सगळा खर्च मी करते. तुम्ही चांगले शिका, हा. वेळेवर जेवण बिवण घेत जा. हम्म. वाईट काही वळणाला लागू नका, काही व्यसन बिसन करू नका. नाही 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 जाऊ नाही, का बाबा? नाही. हा ठीक आहे. चल जाऊ ठीक का आहे. मी हा पटकन? हा. चलच बरं. आईच्या नंतर कधी कमी नाही पडू दिली, आईची जाणीव नाही होऊन दिली. तेवढं अरे एवढं जर तुमच्या लक्षात असतं ना, तर तुम्ही या बायकोंचा बैल नसतात झालात. म्हणजे म्हणजे अहो, 1 मिनिट, तुम्हाला माहिती आहे ना की तुमचे सासू हे लहानपणी असतानाच एक्सपायर झालेले तर त्या टायमाला. ते तर माहिती आहे ना. त्या टायमाला ताई 13 वर्षाची होती. ताईचं लग्न लावून दिलं. ताईने स्वतःचा संसार न बघता ह्या दोघांना जगिवलंय. त्या टायमाला खायची पंचायत होती. आता हे तुमच्या दिवस आहेत ना, हे लय चांगलं येतं. आणि ह्या बिचारा माऊलीची कृपा आहे तुमच्या सगळ्यांवर, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही होणार. काय? अहो एवढं पण ह्यांच्या शिक्षणाला शेव दवाखान्यात होता, ह्याला विचारा. ह्याची डॉक्टरने जगायचीच गॅरंटी कमी दिली होती. त्या टायमाला हिने दाजींनी त्या टायमाला ताईला सोन्याच्या बांगड्या केल्या, तिने त्या बांगड्या मोडल्या आणि ह्याच्या दवाखान्यात पैसे भरले. तर अहो काय असं नाही. त्यांच्या रानातला माल झाला ना, माल झाला की माल ते आडतीला नेऊन विकायचं केलं की छानला. भावांनो दरा ही पैसे, पण तुम्ही चांगलं शिका, चांगलं हे करा. आणि आज तुम्हाला सांगतो तिची परिस्थिती, आज तुम्हाला 12 एकर जमीन आली, 24 एकर. त्या 24 एकरामध्ये हिने मन दाखविलं असतं, पण हिला एक गोष्टीचं जाण होते की बाबा पुढे जाऊन माझ्या भाऊ जरी मला बेकार आल्या तरी माझा भाऊ कधी पलटणार नाही. आणि
तुम्हाला सांगतो हिच्या पण घरी चांगली जमीन होती, 10 एकर जमीन होती. मागच्या 3 वर्षापासून दाजीला पॅरालिसचा झटका झालेला आहे. दाजीच्या निम्म्या हातपायावरून वारं गेलंय, त्यांना ती हालचाल होत नाही. मग ते 10 एकर जमीन होती, ती जमीन त्याने विकली, घरी विकलं, दाजींचं उपचार केलं. मग ते तुम्हाला तर 2 वर्षापासून ते तुम्हाला भिकारी दिसत असेल, पण त्या काळी तिचा रुबाब ह्या अख्ख्या गावात आमच्या सगळ्या बावकीत ती इतकं चांगलं कोणाचं नव्हतं. आणि अख्खं गाव मानतं तिला की तिने स्वतः संसार केला, पण भावांचा सुद्धा संसार केला. आज तिच्याकडे मी बघितलं, दाजीच्या दुकानाला 1 रुपया नाहीये, पण बिचारी तरी तुमच्यापाशी असं म्हणत नाही की बाबा मला पैसे द्या. आणि मी काय तुम्हाला मदत करा म्हणत नाही, तिने माझ्यासाठी पण त्या टायमाला तेवढंच केलेलं आहे. तुम्हाला करू वाटली तर मदत करा, तुम्ही नका करू. दाजींचा काय खर्च होईल तो माझा मी करीन. मी फक्त तुम्हाला तिने ह्यांच्यासाठी काय काय केलंय ह्या गोष्टीची तुम्हाला जाणीव करून द्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि तुम्हाला अजून तिला बी खरे म्हणायचं असलं, अजून 2-4 ठोकं टाकायचं असलं, 2-4 लाथा घालायचं असलं तर कुशाला घाला, मी तिला घेऊन जातो. माझं बघू तुम्ही. त्याला आम्हाला माहिती आहे ना ताईने आमच्यासाठी काय काय केलंय. मी तुम्हाला सांगते, एक मिनिटात मी तुम्हाला सांगते. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तर आमची आई मेली होती, बापाला येड लागलं होतं. मी बिना चपलाचे 6 महिने गावात आणि शेजारच्या 4 गावात भीक मागून पोरांना मोठं केलं, जगविलं, त्यांना शाळा शिकविली, कॉलेज शिकविलं. मी माझ्या लेकरांचा, माझ्या संसाराचा विचार नाही केला. हे लोक माझ्या घरी यायचे एवढे होते तर मी चोरून खायला द्यायची. माझी परिस्थिती एवढी चांगली होती, पण मला मुभा नव्हती, सासरवाशीण होते मी. आणि ह्या नादात यांच्याकडे बघता माझं लेकरू सुद्धा मेलं, मी आज वांजे. आणि दुसरी गोष्ट, आता माझ्या नवऱ्याला पॅरालिस झालंय, 3 वर्ष झाले, म्हणून मी भांडे धुणे करून खाते. आणि माझ्या नवऱ्याला त्या भांड्या धुणे, ज्या भांड्यातलं खरकट आहे का घासाला, ते खरकट काढून आणते, ते मी खाते. आणि माझ्या नवऱ्याला तेच खाऊ घालते. आणि मला वाटलं भावांकडे जाऊ, उलशी मदत मागावा, पण तुम्ही मला जितेजी मारून टाकलं ग. कशाची मदत आहे? तुला दारात सुद्धा उभं करीत नाही आमचं तर. चुकलं होत आहे, माफ करा आम्हाला, आमचं खरंच चुकलं. मी तुम्हाला नको तसं बोलले, पण मला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही ह्यांच्यासाठी इतकं केलंय. बरं का भावा, तुम्ही बघा विचारता येईल आता सुद्धा येत नाही सगळ्या. आता मी घरी गेलो बघितलं, तिच्या पायात चपला नाही तर तिच्या पायात काट मोडलेलं आहे. थोडं भाऊ म्हणून तिला बघा तुम्ही, जपा ना दाजीचं काहीतरी बरं वाईट व्हायचं, आणि ताई पण स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करी. मला कोण नाही रे तुमच्या त्या माणसात. आहे ना तुझ्यासोबत. आता काय नको तू. अगं मस्त आम्हाला होतं, आम्ही बायकोंच्या आरी गेलो होतो, त्यामुळे आम्हाला माहिती खरंच. आणि हर्षलने आज आमचं डोळं उघडलं मेन. अरे तुम्ही भाऊ येत, त्या बिचाऱ्यांना माहित नव्हतं दोघीला, पण तुम्ही भाऊ येत. तुम्ही बायकांच्या आरी गेलात, पण बायकांचं पण आज डोळं उघडलं पाहिजे. त्या बिचारीने एवढं ह्यांच्यासाठी केलेलं आहे, आणि तिची एवढी हाल इथं. भाऊजी तुमचे मी ना खरंच आभार मानते. आम्हाला ज्या गोष्टी माहित नव्हत्या ना, त्या गोष्टी आज तुम्ही सांगितल्या. तुम्हाला आभार खरंच मानायचेत ना, तर ताईचे माना. ताईमुळे तुमचा नवरा आज तुमच्या समोर इथं. ताई मी खरंच हात जोडते, मला माफ करा, मी माझा तुम्हाला नको नवरा- तसं बोलले. दादा खरंच आपण चुकलो बरं दोघं. माझा नवरा- वहिनी, खरंच आम्ही चुकलोय. माझं सांगितलं पण तुला विश्वास बसत नव्हता माझ्यावर. माझा नवरा मरणाच्या वाटावर आहे, आणि दुसऱ्या पोरींसारखं दुसऱ्या बहिणींसारखं 24 एकर वावर आहे तुम्हाला दोघाला मिळून. मी तुम्हाला हिस्सा का मागितला, 5 पैसे मागितले, ऐका, धान्य मागितलं, मी काय म्हणते, मी करू शकत होते ते, पण मी केलं का? मी त्या टायमाला मी तुला सांगत होतो का नाही, हा, की ह्याच्या सांगत नाव होता. नको करू, तरी तू नाव करून दिली. बरं ऐका, मी काय म्हणते, आपला 1 एकर आणि भाऊजी तुमचा 1 एकर, असा 1 एकर आपण विकू आणि आहे ना त्यांचा इलाज करू, वाटेल तेवढा पैसा खर्च त्यांना होऊ बरं द्या. केलं, फक्त माझ्या नवऱ्याला बरं केलं. त्याची काळजी नको करू तू. दाजीला ताई, करू आम्ही नीट. तुमचं कुंकू वाचवणं आहे ना माझा आमच्या हातात कुंकवाचा आहे. धनी वाचवा, कारण तुमचे कुंकवाचे धनी तुम्हाला दिलेले दोघीला मी. मला त्या नवऱ्या बिगर या जगात कोणी नाही, ताई, त्यांना मी बरं म्हणले ना करा. तुम्हाला, आम्ही खर्च करतो सगळं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. चला आपण जाऊ लगेच. भाऊ तुझे खूप आभारी आहे रे. चला. अरे आपण आताच्या आता लगेच जाऊ तयारीला आपण. लागू. तुम्ही काय करा, तयारीला लागू नाही, त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ. तुम्ही दोघं तुमच्या गाडीवर, ताईन मी पुढे जातो. मी हा. काय पैसे घेतले तर हा. मी आज दाजीला ऍडमिट करतो चांगल्या मोठ्या. एक मिनिट संतोष, एक मिनिट. आमचं चुकलं, आम्हाला नाही समजलं, आम्हाला माफ करा. केलं आम्ही बा. परत तुम्हाला असं कधीच नाही करणार. मी कोणाचा राग मनात नाही ठेवत ग. ताई, मला काय वाटतंय, ह्यांना जमीन विकायची पण येळ येणार नाही. हा. किती इथं 50,000 आहेत आता घरात होतो. पुढं काय लागतं मी आणतो लगेच. पैसे तुम्ही आज मी गोळा घेऊन येतो करा. हा, 1,00,000 रुपये. माझ्याकडे 1.5 लाख रुपये आहेत. आपण काय करू, 4-5 लाखात दाजी नीट होते. मला माझ्या ओळखीचे एक हॉस्पिटल आहे, आपण तिथं जाऊ, दाजीवर उपचार करू. चल तुम्ही काय करा, घर वगैरे हा, लावा. आम्ही आलो तुम्ही मागून तोपर्यंत ताई आता कुठं राहते माहिती ना ती? हा, माहिती, पेट्रोल माहिती. पंपापाशी त्या राहते. कोपट्यात हा, राहते कोपऱ्यात. तिथं या, तिथून पुढे आपण दाजींना मी एक गाडी बोलवतो ना, आपण
नेऊ दवाखान्यात तिथं येतो मी. ताई हात नका हो जोडू, आमचं कर्तव्यच आहे करणं. चला तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. चला. बघितलं ना तू किती वस्तू करत तिला. मला माहित नव्हतं त्यांनी तुमच्यासाठी एवढं केलं. मग मी मस्त सांगत होतो पण तू इतकी आरी गेली की तुला वाटतं की पैसा म्हणजे सगळंच मोठं नसतं अगं. माणसं बी असतात, बहीण असते, भाऊ असतोय, आई असते, वडील असते. आता आमच्या आई नव्हती, आई नाही तर ती आईसारखी आम्हाला उभं राहिली आमच्या. मला माफ करा, माझं चुकलं. तुला किती समजून सांगायचा प्रयत्न केला पण तू कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी कधी जाऊ दे म्हणलं, तुला प्रत्येक गोष्टीला नाही म्हणलं नाही पण बहिणीला नव्हतं असं मला पाहिजे. जाऊ दे ना, इथून पुढे नाही होणार माझ्याकडनं. तुम्ही व्हा पुढं, मी दार लावलं.